हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? तर हा माझा म्हणजे गेट टुगेदर नंतरचा पहिला व्हिडिओ आहे. आतापर्यंत तर मी गेट टुगेदरचेच व्हिडिओ जे शूट केलेले होते तेच टाकत होती आणि तुम्हाला सगळे अपडेट देत होती. तर थँक्यू, तुम्ही मला खूप सारं प्रेम दिलं माझ्या व्हिडिओज बघून. तर आजचा दिवस असा होता की आम्ही म्हणजे गेट टुगेदर नंतर आल्यानंतर आम्हाला आता 3-4 दिवस झालेले आहेत आणि परत मला गावाला जायचं आहे. तर एक काम निघालं आहे म्हणून. आणि मग मी पटापट आवरून घेतलं, कारण मला संध्याकाळी जायचं होतं. तर म्हटलं चला पटापट सगळं आवरून घेऊ. कारण कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर घर जर आवरलं नसेल तर बाहेर पाय टाकायला इच्छाच नाही होत. तर त्यामुळे मी सगळ्यात आधी पटापट सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. मुलं एवढी मस्ती करत होते. मी जेव्हा शूट करत होती तेव्हा माझा ट्रायपॉड आणि मोबाईल दोनदा त्यांनी पाडला खाली. आणि जेव्हाही आपण गावाला जातो, आता माझं जे फर्निचरचं पुसायचं रुटीन आहे ते मी दर 2 दिवसाला पुसते. तर आता 5-6 दिवसानंतर बघा त्याच्यावर एवढी धूळ बसली आहे, तर तुम्हाला काय सांगू. तर मी ठरवलं की चला आपण आता परत एकदा स्वच्छ करून जाऊ, म्हणजे नंतर आल्यानंतर आपल्याला थोडं कमी म्हणजे घाण राहील त्याच्यावर. तर तुम्ही बघू शकता किती धूळ ही बसलेली आहे. यानंतर मी सगळे घरं जे आहे ते स्वच्छ झाडून घेतले आणि पुसून घेतले. कसं असतं ना, कुठं जायचं म्हटलं तर आपल्याला घर हे क्लीन पाहिजे असतं नेहमी. आणि आल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण घरात एंट्री करतो तेव्हा आपल्याला ते एक फ्रेशनेस वेगळंच हे असतं. माहिती की गेल्यानंतर पण धूळ बसते, घाण बसते, पण असंच आपण सोडून नाही जाऊ शकत आणि लेडीजला तर ते शक्यच नाही होत. आणि कुठलीही बाई असं नाही की चली घाण पडली घरात आणि निघून जाईल गावाला, असं कधी होतच नाही. तर मी सगळं घर स्वच्छ झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि मग तयारी तर झालेलीच होती. नंतर मुलांच्या अंघोळी केल्या, स्वयंपाक बनवला आणि मग त्यांना जेवायला पण दिलं मुलांना. म्हटलं चला आता माझा किचन हा स्वच्छ झालेला होता. मी कपडे आणि भांडे पण आवरून घेतलेले होते. त्यानंतरच मी घर झाडायला घेतलं. त्यानंतर मी किचन पण पुसून घेतलं. घर थोडं मोठं असल्याकारणाने मला झाडायला, पुसायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे माझा टाईम पण खूप जातो. बट ठीक आहे, एवढं तर आपण करूच शकतो जर आपल्याला स्वच्छता मेंटेन करायची असेल तर. तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे जेव्हा मी घर जे गेट पुसत होती टुगेदरचे तेव्हाच होते माझ्या सासऱ्यांचा कॉल आला की काय करते असं. तर मी त्यांना सांगितलं की मी आवरून निघतेच आहे. कारण झालेलं असं माझं जाण्याचं कारण असं आहे की माझ्या सासूच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे आणि तिकडे करायला कोणीच नाही आहे आणि मी त्यांना इकडे आणू शकत नाही, हा प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे मला अर्जंटली निघावं लागतं आहे. हा एक विषय आहे. कारण मी एकटी सून असल्यामुळे मला त्यांचं करणं भाग आहे. आणि कसं असतं ना की मग करायला कोणीच नाही दुसरं, तर मग कसं करायचं. त्यांना इकडं बोलवलं तर ते इकडे यायला तयार नाहीत. तर म्हटलं चला आपणच तिकडं जाऊयात. तर मग मी जाणार आहे, संध्याकाळी जाणार आहे. आणि त्यानंतर मग मी जेवण बनवलं, मुलांना जेवण मस्त खाऊ घातलं. दोघंजण माझे मुलं जे आहेत ते त्यांच्या हाताने स्वतः जेवण करतात आणि त्यामुळे मला त्यांचं जेवायचं वगैरे टेन्शन नाही. मी पण जेवण केलं. आणि कसं असतं गावाला जाताना आमच्या इकडं साडी कंपल्सरी असते गावात, कारण खेडेगाव असल्यामुळे. तर म्हणून मी आधीच साडी घालून घेतली, म्हणजे निघताना मला प्रॉब्लेम नको यासाठी. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि